यानंतर नाशिक मधली एक ब्रेकिंग बातमी बघूया। संपूर्ण राज्याचं ज्या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं तो निकाल आता हाती आलेला आहे। नाशिक मध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे। गोकुळ गीतेंना तब्बल 357 मतं मिळालेली आहेत आणि नरेंद्र दराडे जे महायुतीचे उमेदवार होते त्यांना 248 मतं मिळालेली आहेत। ती 13 मतं अवैध झालेली आहेत। नाशिक मध्ये धक्कादायक निकाल लागलेला आहे। ज्या 11 जागांचे निकाल होते त्या 11 जागांपैकी आतापर्यंत जे सगळे निकाल आलेले 4-5 ते सगळे महायुतीच्या बाजूने होते। मात्र नाशिक मधला जो निकाल आहे तो धक्कादायक अशा प्रकारचा निकाल आहे। गोकुळ गीतेंचा जो आत्मविश्वास आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसताना पाहायला मिळतोय। उमेदवारी अर्ज भरल्यापासून आजपर्यंत गोकुळ गीतेंचा आत्मविश्वास कायम होता। 618 मतांपैकी तब्बल 357 मतं गोकुळ गीते यांना पडलेले आहेत। गोकुळ गीते विजयी झालेले आहेत। नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। थेट जाऊयात नाशिकला, आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण बघतोय की गोकुळ गीतेंचा विजय झाला, अधिकृत घोषणा झालेली आहे आणि एक धक्कादायक अशा प्रकारचा महायुतीला धक्का देणारा निकाल नाशिक मधला आहे। तर 357 मतं ही गोकुळ गीते यांना मिळालेली आहेत आणि फक्त 248 मतं ही नरेंद्र दराडे म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला मिळाली आहेत। त्यामुळे एकूण मोठा फटका जो आहे तो या निमित्तानं पाहायला मिळतंय। खरं म्हणजे दराडे यांची उमेदवारी ही म्हणजे ही नाराजीची उमेदवारी होती। नाराजी मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधामध्ये होती आणि इतकंच नाही तर महायुतीच्या पक्षांमध्ये सुद्धा भाजप शिंदे सेनेत सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी होती। कारण की दराडे हे एकदा उमेदवार निवडून आल्यानंतर कधीही कुणाला भेटत नव्हते, कुणाचीही काहीही कामं करत नव्हते आणि त्यामुळे नाराजी ही मोठ्या प्रमाणात सातत्यानं होती। याबद्दलच्या तक्रारीसुद्धा शिंदे सेनेकडे करण्यात आल्या होत्या। मात्र एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्यामुळे त्यांनी तो शब्द पाळला। मात्र उमेदवाराच्या बद्दलची नाराजी ही शेवटच्या क्षणी, शेवटच्या मतदानाच्या दिवसापर्यंत या ठिकाणी दिसून आली। स्वतः एकनाथ शिंदे यांनी या सर्व मतदारांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो व्यर्थ ठरल्याचं आपल्याला समोर येत आहे। आपण जर बघितलं तर गोकुळ गीते यांना विक्रमी म्हणजे 357 मतं मिळाली आहे। मतांचा कोटा हा केवळ 309 मतांचा होता, मात्र 357 मते यांना मिळालेली आहेत आणि जर आपण दुसरीकडे बघितली तर 248 मतं ही फक्त नरेंद्र दराडे यांना मिळालेली आहेत। त्यामुळे आता गोकुळ गीते हे आमदार झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही। अगदी योगेश, या सगळ्यामध्ये नरेंद्र दराडे यांनी प्रतिक्रिया देताना या सगळ्या मतमोजणीनंतर गिरीश महाजन, एकंदरीत महायुतीवर सगळ्यांवर निशाणा साधलाय, मात्र गिरीश महाजन यांनी गोकुळ गीतेंना ताकद दिल्याचा एक गंभीर आरोप केला। खरं आहे, गोकुळ गीते हे गोकुळ गीते आणि गणेश गीते हे दोन्हीही गिरीश महाजन यांच्या अगदी जवळचे आहेत। गोकुळ गीते यांनी सुद्धा हे सातत्यानं सांगितलं आहे, गणेश गीते यांनी सुद्धा हे सातत्यानं सांगितलं आहे की गिरीश महाजन म्हणतील तो निर्णय आम्ही घेऊ। मात्र आता असं झाल्यामुळे साहजिकच सर्व जी सुई आहे ती आता गोकुळ गीते यांच्याकडे जाते। आपण बघू शकतो गोकुळ गीते हे समोर विजयाचा हे करतायत आणि समोर आता आलेले आहेत। आपण बघू शकतो की एक्सक्लुझिव्ह अशी ही सर्व दृश्य आहेत। आपण गोकुळ गीते यांच्या चेहऱ्यावरचा स्माईल आपण बघू शकतो आणि त्यांनी आपल्या विजयाचा जो काही उन्माद आहे या ठिकाणी दाखवलेला आहे। 2 बोटं वर करून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत होतो आणि तो अखेर मी विजयी झालो। त्यांना आत्मविश्वास हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होता। त्याच्या कार्यकर्त्यांची जी काही या ठिकाणची आपल्याला जल्लोष पाहायला मिळाला तो सुद्धा मोठा। योगेश, आपण जाणून घेणार आहोत नाशिक मधल्या सगळ्या घडामोडी।